आपण बघतोय राज ठाकरे ठाण्याकडे रवाना झालेले आहेत, सभेसाठी रवाना झालेत। आपण बघतोय ही दृश्य आहेत। राज ठाकरे आपल्या निवासस्थानापासून आता ठाण्याच्या दिशेने रवाना झालेले आहेत। आता राज ठाकरेंच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष आहे। राज ठाकरेंच्या भाषणामध्ये कुठले मुद्दे असणार आहेत ते महत्त्वाचं आहे। महायुतीसाठी आता राज ठाकरे ठिकठिकाणी सभा घेतात। पहिली त्यांची सभा कोकणमध्ये झाली होती, कणकवलीत, नंतर पुण्यामध्ये, आणि आता ठाण्याकडच्या दिशेने ती रवाना झालेत। आपण हे दृश्य बघतोय। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे ठाण्याच्या दिशेने रवाना झालेले आहेत। थोड्याच वेळात त्यांची कळव्यामध्ये सभा होणार आहे। त्यांचा जो ताफा आहे तो सगळा निघालेल्या निवासस्थानापासून, दादरमधील निवासस्थानापासून, शिवतीर्थपासून हा राज ठाकरेंचा ताफा आता निघालेला आपण थेट दृश्य बघतोय। ठाण्याच्या दिशेने राज ठाकरेंचा हा ताफा रवाना झालेला आहे। कळवामध्ये आज राज ठाकरेंची महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा होणार आहे। आता ठाण्यात राज ठाकरेंची तोफ गरजणार आहे। राज ठाकरेंच्या भाषणामध्ये कुठले मुद्दे असणार आहेत याची देखील उत्सुकता सर्वांनाच आहे। आपण थेट दृश्य बघतोय, दादरमधील दृश्य आहेत। राज ठाकरे हे ठाण्याकडे रवाना झालेले आहेत, त्यांच्या गाड्यांचा ताफा रवाना झालेला आहे। थोड्याच वेळात कळव्यामध्ये राज ठाकरेंची ही सभा असणार आहे। सभेपूर्वी राज ठाकरे आश्रमात देखील जाणार आहेत। राज ठाकरे हे आनंद आश्रमाला भेट देणार आहेत। आज राज ठाकरे दिवंगत आनंद दिघेंच्या आनंद आश्रमाला भेट देणार आहेत। कळव्याच्या खारे गावात महायुतीचे उमेदवार नरेश मस्केंच्या प्रचारार्थ राज ठाकरेंची सभा होणार आहे। या दरम्यान राज ठाकरे हे दिघेंच्या आनंद आश्रमाला भेट देणार आहेत। पहिल्यांदाच ते आश्रमाला भेट देणार आहेत। शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे पहिल्यांदाच आनंद आश्रमात जाणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आनंद आश्रम परिसरात आता राज ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या जुन्या फोटोंचे पोस्टर देखील पाहायला मिळत आहेत। शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे पहिल्यांदाच या आश्रमात जाणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर हे फोटो देखील लक्ष वेधून घेत आहेत। दरम्यान राज ठाकरे सभा घेत असल्यानं त्यांचे धन्यवाद। श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया आहे। महायुतीचे उमेदवार, कल्याणचे उमेदवार श्रीकांत शिंदेंनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। राज ठाकरेंच्या सभेसाठी सर्व उत्सुक आहेत, श्रीकांत शिंदेंचं वक्तव्य आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र आणि महायुतीचे उमेदवार कल्याणमधील त्यांचे वक्तव्य, राज ठाकरे सभा घेत असल्यानं धन्यवाद। राज ठाकरेंच्या सभेसाठी सर्व उत्सुक असल्याचं श्रीकांत शिंदेंनी म्हटलंय। मी सर्वप्रथम त्यांना खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की राजसाहेब जे आहेत हे आज खारेगावमध्ये आहेत, कल्याण लोकसभेमध्ये आहेत। ते कल्याण लोकसभा आणि ठाणे लोकसभा या दोन्ही मतदारसंघासाठी जे आहे हे सभा घेणार आहेत। सगळे आम्ही उत्साही आहोत, उत्सुक आहोत। सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते उत्सुक आहेत, जनता उत्सुक आहे की राजसाहेब जे आहे संध्याकाळी त्यांची सभा होणार आहे, ते काय म्हणणार आहे, काय मार्गदर्शन करणार आहे, आणि त्याची तयारी देखील जोरात चालू आहे।